जमतंय घ्या. हाओ तुम्ही लई व्यायाम करू नका. उगच कुठे लचकलं चमकलं म्हणजे कुठे बसता. अहो मामी नथिंग ते उलट व्यायाम केल्याने अंगदुखी पाठदुखी सगळं पळून जाते. मी तर म्हणतो तुम्ही बी करा. राहू द्या पहिली या. हाओ नाही नाही. अगं पुष्पे, योगासनाचे लय फायदे आहेत. मला बरं वाटायला लागलं बघ आता. हा बघा बाई परत हातापायाच्या गाठी सोडवता सोडवता नाकी नऊ यायचं. मामी कॉमेडी लय भारी कॉमेडी करता तुम्ही. भैया लगोलग तुम्ही बी या आणि नाश्ता करून घ्या. भूक लागली असेल ना. आता पटकन एवढा व्यायाम झाला की लगेचच हक्क नाही येणार. मला तर कधी खाऊन गेलं असं झालंय. हा जेडे अगं उठली का नाही ती. शीतल अगं नाश्ता करायला घे लवकर. भैया साहेबांना भूक लागली. बर भैया येऊ का मी. आओ लई व्यायाम करू नका. हर्षवर्धन, आजच्या दिवसापुरतं एवढंच राहू द्या. मला परत काम आहेत आणि अंग बी जरा कसकसायला लागलंय. अहो काय मामा एवढं अंग दुखतंय वे. बरं राहू द्या. मी काय म्हणतो आजचे दिवस एवढंच बस. हा. आणि रोज आज आपण व्यायाम केला का नाही जरा फ्रेश वाटतं बघा. बाकी काय नाही. आता आपण उद्या काय करू 21 सूर्य नमस्कार घालू. 21 एकदम. हा अवघड नाही हो फार काय. प्रेसिडेंट जरा नाश्त्याचं बघा लय भुका लागल्यात. अहो कुठलं काय ती शीतल अजून अंथरुणातच आहे. काय जरा तरी लाज वाटावी माणसाला. अख्खं घर पार उठून आवरून तयार बी झालं तरी महाराणी अजून झोपा काढते. काय शीतल तू उठली नाही. असं कधी होत नाही ग. अगं होत नाही काय होत नाही. अजून बाहेरच आली नाही मग ती. दम मीच बघून आली. अगं काय तर झालं असेल नाही तर तशी ती एवढ्या वेळ झोपतच नाही कधी. मी आली बघून. काय ग पुरी काय झाले अजून झोपलीस आहे. शीतल शीतल अगो बाई किती अंगात ताप भरलाय तुझ्या. ए समाधान्या ए समाधानी अरे लवकर या. काय झालं हिला. बघ पोरगी तापाने फणफणली नुसती. बघ ना. अगं जीजी, खरं की चांगला ताप भरलाय. शीतल शीतल, अगं एवढा ताप आलाय सांगायच तरी आम्हाला. आणि कधीपासून आलाय म्हणायला ताप तो. चल चल दवाखान्यात जाऊ. नाहीतर थांब डॉक्टरांना मी इकडेच घेऊन येतो. अहो नाही नको नको मामा. थोडी कणकणी आली असेल फक्त. मी गोळी घेते वाटेल मला बरं. अरे समाधान्या अरे जा की. बघत काय बसलायस. अरे डॉक्टरने बोलून आण लवकर. अरे बघ की पोरगीचा अंग किती तापण फणफणलंय ते. जीजी अहो असं काय करताय. तापावरची गोळी आहे की. मी एक काम करते आधी गोळी घेऊन बघते आणि अगदीच फरक नाही पडला तर बोलवू की डॉक्टरांना. अगं बाई लयच उशीर झाला वाटतं. हाय का नाही जयश्री. समधी काम बी अशीच पडली असतील ना. वय अजून काहीच नाही झालं. वाटलंच होतं मला. असू द्या करते मी करते. ए अगं तुला काही याड बीड लागले का. अगं अंगात ताकद रे का तुला उभं राहायची. बाई चक्कर पडली तर केवढ्याला पडेल ते. अहो नको नको जीजी काय नाही होणार. सगळ्यांचा नाश्ता करायचा बी राहिला असेल. भुका लागल्या असतील सगळ्यांना. करते मी. थांबा हो. आई गो काय नाही थकवा आलाय जरा. करते. नाही नाही थांब तू शीतल थांब. हे बघ तू काम करायची काय गरज नाही.
तू विश्रांती घे. पण मी काम केली नाहीत तर मग अजून कोण करणार? आणि आज तर मामी बी नाहीत आणि जीजीना झेपणार हाय वय. नको नको. जयडी आहे की. जयश्री. जयडे, आजच्या दिवस घरातलं सगळं काम बघ तू. नको. जयश्रीने काम केलेली हर्षवर्धनना आवडणार नाहीत. ते काय आहे, हर्षवर्धनच्या घरी सुना काम बिम करत नाहीत ना. काल ते आम्हाला सांगत होते तसं. बाय बाय, यांना नाही आवडत मी काय काम केलेलं. हर्षवर्धन, अहो बघताय ना शीतलला किती ताप भरलाय. आजचे दिवस जयडीला काम करू दे घरात. उद्यापासून शीतल करेलच की. हे समाधान्या, अरे त्यांना काय विचारतोस? बघतोस ना पूर्वीच्या अंगात किती ताप भरलाय ते. अरे तिला नीट उभा बी राहिले ना. आता असं नडीच्या वेळेला काम केलं तर काय बिघडते? नाही म्हणजे त्यांच्या घरात चालत नसल, पण आता ही दोघं आपलेच घरात आहेत ना. मग आणि ते काय नाही. जेडे जाग, तू स्वयंपाक करायला घे. भैया साहेबांना काय उपास ठेवणार आहे का? त्यांना पण भूक लागली आहे की ना भैया? हा म्हणजे नाही नाही, म्हणजे हे असं असंच असलं पाहिजे असं काय नाही. म्हणजे असं काय रूल नाही ना तवा. जयश्री, तुम्ही घ्या स्वयंपाक करायला. ए पुरी, आता तू झोप, आराम कर. आणि ती गोळी कधी घेणार आहेस? गोळी हे तरच आहे की, घेते मी. ती गोळी घे आणि हे बघ, काही लागलं तर मला हाक मार, मी बाहेरच आहे. आणि चला रे पोरांनो, तिला आराम करू देत. हा चला, काळजी घ्या. झोप. कांदा बगलीत ठेवायची आयडिया कामी आली की. मला ताप बी सणकून आला आणि या सगळ्यांना बी खरंच वाटलं. हर्षवर्धन आणि जयश्री आता तुमच्या दोघांच्या बी डोळ्यातनं पाणी काढते का नाही बघाच तुम्ही.